मनोज जरांगे यांच्या आंदोलनाचा आजचा दुसरा दिवस आहे। अगदी अंतरवाली सराटीपासून जरांगेंच्या आंदोलनावरून सत्ताधाऱ्यांसह विरोधकांकडून अनेक आरोप प्रत्यारोप होत आहेत। जरांगेंना कोण रसद पुरवतंय, जरांगेंना कुणाचा छुपा पाठिंबा आहे, अशा एक ना अनेक चर्चा रंगतायत। त्यातच आता मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी जरांगेंच्या आंदोलनासंदर्भात थेट उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडे सुई वळवली आहे। राज ठाकरेंना नेमकं म्हणायचंय तरी काय, बघूया त्या रिपोर्टमधून। जरांगेंना एकनाथ शिंदेंची मदत, मिंदी आंदोलकांना वेगळ्या पद्धतीनं मदत करतायत। जरांगे मुंबईत, विरोधकांचं शिंदेंकडे बोट। मला असं वाटतं या सगळ्या गोष्टींची उत्तर तुम्हाला एकनाथ शिंदेच देऊ शकतात। मनोज जरांगे पाटलांच्या आंदोलनाला कुणाची रसद याची महाराष्ट्राच्या राजकारणात जोरदार चर्चा सुरू आहे आणि यात आता भर टाकली आहे ती मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या विधानानं। 1.5 वर्षांपूर्वी वाशीतून एकनाथ शिंदेंनी जरांगेंना माघारी पाठवलं। मग आता पुन्हा जरांगे पाटील मुंबईत कशासाठी आले हे शिंदेंनाच विचारा, असं म्हणत राज ठाकरे यांनी संशयाची सुई शिंदेंकडे वळवली आहे। एकंदरीत मराठा मोर्चा आणि ओबीसी असा एकंदरीत वाद सुरू झालेला आहे। पुन्हा जातीपातीचं राजकारण या ठिकाणी मराठा। मला असं वाटतं या सगळ्या गोष्टींची उत्तर तुम्हाला एकनाथ शिंदेच देऊ शकतात, मी नाही देऊ शकत। राज ठाकरे यांच्या याच विधानाचा आधार घेत ठाकरे गटानं थेट एकनाथ शिंदेंवर आरोप केले। जरांगेंच्या आंदोलनाला एकनाथ शिंदेच मदत करत असल्याचा दावा संजय राऊतांनी केलाय। इथे तुमच्या पक्षामध्ये 3 गट आहेत सरकारमध्ये। मिंद्यांचा विषय वेगळा आहे, मिंदी आंदोलकांना वेगळ्या पद्धतीनं मदत करतायत फडणवीस अडचण आणण्यासाठी। देवेंद्र फडणवीस यांची भूमिका वेगळी आहे, ते परशुराम महामंडळवाले आहेत, बरं का। आणि हे जे आहेत मिस्टर अजित पवार, हे चीनच्या भिंतीसारखे तटस्थ आहेत। संजय राऊत आणि राज ठाकरे यांनी शिंदेंकडे बोट करण्याचं कारण म्हणजे वाशीमध्ये झालेलं जरांगे पाटील यांचं आंदोलन। 1.5 वर्षांपूर्वी झालेल्या मनोज जरांगे पाटील यांच्या वाशीतील आंदोलनात नेमकं काय झालं हेही एकदा बघूया। 27 जानेवारीला सकाळी जरांगे पाटील यांनी वाशीतून मुंबईकडे आगेकूच केली, पण वाशीच्या छत्रपती शिवाजी महाराज चौकात पोहोचताच पुन्हा एकदा सरकारचं शिष्टमंडळ दाखल झालं। यावेळी जरांगे पाटील यांनी सरकारच्या शिष्टमंडळाशी आधी चर्चा केली। सरकारकडून सगळे सोयरेच्या GRचा मसुदा जरांगेंकडे दिला। यानंतर जरांगेंनी याच GRच्या मसुद्यावर आपल्या प्रतिनिधींसोबत चर्चा केली, कायदेशीर सल्ला घेतला, त्यातल्या त्रुटी आणि काही बदल सरकारला सुचवले। यानंतर तत्कालीन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे या आंदोलनस्थळी लाखोंच्या जमावासमोर दाखल झाले। तत्कालीन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि जरांगे पाटील या दोघांनी यावेळेस भाषण केलं आणि विजयाचा गुलाल देखील उधळला। याच घटनाक्रमाला धरून राज ठाकरे यांनी जरांगेंच्या आंदोलनासंदर्भात एकनाथ शिंदेंकडे बोट दाखवलंय आणि राज ठाकरेंच्या याच विधानाचे आता राजकीय पडसाद देखील उमटू लागले। मुख्यमंत्र्यांनी मागच्या वेळेला केलं हे मराठा समाजाच्या हितासाठी केलेलं आहे, परंतु जे काय मागण्या आहेत त्या योग्य आणि रास्त मागण्या पूर्ण व्हाव्यात हा एकच हेतू जरांगे पाटलांचा आहे आणि तो शासन त्याचा विचार करतोय। त्यामुळे इतर कोणी काय वेगळा विचार करून महायुतीमध्ये जे काय मिठाचा खडा टाकण्याचा प्रयत्न करत असतील तर ते बरोबर नाही। जेव्हा आता हे मराठा मोर्चाचं आंदोलन माननीय मनोज जरांगेंनी सुरू केलं तेव्हा सुद्धा स्पष्ट भूमिका माननीय शिंदे साहेबांनी पण घेतली, माननीय फडणवीस साहेबांनी पण घेतली की दुसऱ्या कोणाच्या ताटातलं काढून आम्हाला इतर कोणाच्या ताटामध्ये द्यायचं नाही। ही भूमिका स्पष्ट त्या दोन्ही महायुतीच्या नेत्यांनी या ठिकाणी केलेली आहे। त्यामुळे जी काय भूमिका घ्यायची, जो काय निर्णय घ्यायचा आणि जी काय सकारात्मकता याच्यामध्ये एक पाऊल पुढे टाकायचंय। एकीकडे विरोधकांनी एकनाथ शिंदे यांच्याकडे संशयाची सुई वळवली आहे, तर दुसरीकडे त्यांच्या पक्षाचे आमदार खासदार हे जाहीर पाठिंबा देत आहेत। छत्रपती संभाजीनगरच्या पैठणचे आमदार विलास भुमरे यांनी जाहीर पाठिंबा दिलाय। हिंगोलीचे आमदार हेमंत पाटील यांनी जरांगे पाटील यांच्या आंदोलनाला पाठिंबा दिलाय। बीड जिल्हा प्रमुख अनिल पाटील यांनी देखील आंदोलनाला पाठिंबा दिलाय।
मोठ्या प्रमाणात मराठा आंदोलक जरांगे पाटलांसोबत मुंबईत दाखल झालेत. आता यामागे काही राजकीय षडयंत्र आहे का की केवळ आरोप प्रत्यारोपाचं राजकारण हे येत्या काही दिवसात समजेल. ब्युरो रिपोर्ट, NDTV मराठी.